हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर ॲज युजल माझा छोटू उठलेला आहे. त्याची मस्ती साईड बाय साईड इथे चालूच आहे. तुम्हाला इथे बॅकग्राऊंडमध्ये नॉईज येईलच त्याचा आवाज ऊ करताना, तर ते प्लीज इग्नोर इट. ओके, तर मी ते कांदा चिरत होते. हा व्हिडिओ आहे मी काल जो शेअर केला होता ना सकाळ ते दुपारपर्यंतचा, तर त्याचाच कंटिन्यू पार्ट आहे संध्याकाळ ते रात्रीपर्यंतचा. कारण सकाळी मी केली होती शिमला मिरचीची भाजी, तर आज संध्याकाळी मी करणार आहे मुगाची भाजी, म्हणजे ग्रेव्ही आपली मुगाची. सहसा आम्ही संध्याकाळी लाईटच खातो आणि मसाल्याचे भाज्या सहसा आम्ही टाळतो. म्हणजे टाळतो म्हणण्यापेक्षा आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा हे मसाल्याच्या भाज्या बनतात. बाकी कांदा टोमॅटो भरपूर लसूण भरपूर कोथिंबीरमध्ये अशा भाज्या बनतात घरात. मी किचनमध्ये आहे आणि माझा चिनू किचनमध्ये येणार नाही असं होणारच नाही, हे तर शक्यच नाही. तर मी किचनमध्ये आले, मागे मागे माझा चिनू किंवा किचनमध्ये आला आहे, तर त्याची इथे मस्ती चालू होती. मी जस्ट एक शूट केलं की म्हटलं काय करतो आहे बघावं. आणि साईडला इथे डीमार्टचं पण 2 बॅग ठेवल्या होत्या. त्यात दुसऱ्या बॅगमध्ये पण सामानच आहे. म्हटलं फटाफट छोटासा व्हिडिओ शूट करेल आणि मग नंतर शेअर करेल असा विचार आहे. सध्या तरी असा विचार चालू आहे, तर बघू. आणि मग नंतर ते झालं, व्हिडिओ शूट केल्यानंतर सामान जागेवर असं ठेवून देईल. तर मी इथे तर मुगाची भाजी बनवत होते. मी तेल घेतलं, भरपूर लसूण कढीपत्ता जिरं मोहरी वगैरे घालून घेतले सर्व. नंतर जो कांदा चिरला होता, कधी कधी मी कांदा असा आपल्या याच्या कटिंग पॅडवर पण चिरते, तर कधी कधी चॉपरमध्ये. मोस्टली चॉपरमध्ये मला सोपं पडतं जरा, पण कधी कधी मूड येतो की नाही हाताने जरा कांदाही चिरूया, म्हणून कांदाही चिरला. आणि त्याच्यात आपलं टोमॅटोही घातलं, एक टोमॅटो घातला छोटूसाच होता. त्याच्यानंतर रेग्युलर आपले मसाले करून ते हलवून घेतलं आणि साईडला ते ठेवून दिलं. तो साईड बाय साईड कांदा होतोच आणि तुम्हाला इथे बॅकग्राऊंड नॉईज पण येत असेल. याचे म्हणजे कॅरी बॅग्स वगैरे याचे मस्त चालूच होते. हे बघा, याचं पण इथे का चालूच आहे. याला मी आवाज दिला पण तरी याचं काही लक्ष नव्हतं. वर बघत होता, खाली बघत होता. याचं तेवढं चालू होतं. आणि इथे रेग्युलर आपले मसाले घातले. कांदा लसूण मसाला, आपला घरचा गरम मसाला, देन लाल पावडर, हळद, हिंग हे घातलं. आणि नंतर जे मूग होतं मी तुम्हाला दाखवलं होतं मग असे जे मूग शिजवून घेतले होते, ते मूग मी इथे घालून टाकले. थोडं जरासं पाणी घालायची गरज नाही पडली, कारण की मूगमध्ये जेव्हा बॉईल करायला ठेवलं होतं तेव्हाच थोडं पाणी जास्त घातलं होतं. पण जर तुम्हाला वाटलं की बाबा थोडंसं अजून पाणी गरज आहे, कारण की 5 ते 7 मिनटात याला बॉईल लागेल, ते उकळल्यानंतर मग असं वाटलं मला, तर मी पाणी घालेल. पण सहसा मी पाणी काही घातलं नाही. तर मग भरपूर असं कोथिंबीर असे चिरून त्यात घेतल्यानंतर हे बघा, याची मस्ती चालूच होती. याला मी आवाज देत होते, हा वर बघत होता, खाली बघत होता. Chino, what are you doing? Chino, no, 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 Gandu. It's Gandu. त्याला मी सांगत होते तोंडात नको घालू, ते घाण आहे, ते गंदू आहे, पण तरी तो माझ्याकडे बघायचा, परत प्रयत्न करायचा तोंडात घालायचे. नंतर तिने अक्षरशः आपटून माझं जे होतं ट्रायपॉड, अक्षरशः त्याचा कार्यक्रमच सुरू होता. इथे मी 2 बिस्किटचं पॅकेट घेतले होते. एक पतंजलीचं, एक पार्लेजीचं आहे. एक छोटंसं पॅकेट तिळीचं घेतलं, पांढरे तीळ. आणि 2 पॅकेट बडीशोपचे घेतले. एक जाड बडीशोप आणि एक बारीक, एक मुसली आहे. 2 पॅकेट खोबरं घेतलं होतं. ॲक्च्युली कसं होतं, कांदा खोबऱ्यावरची भाजी जर करायची ठरली काळ्या मसाल्याची वगैरे, तर मग पटकन खोबरं किसलेलं असतं ना, तर मग बरं पडतं. तर 2 तेलाच्या बॅग आहे, एक मीठ आहे, एक लिज्जत पापड आहे, आणि बादशाह चे 4 पॅकेट मसाल्याचे आहे. नंतर एक हिंग आहे आणि मूग घेतले होते. आणि त्याच्यानंतर घेतलं होतं मला वाटतं 2 किलो शेंगदाणे. आणि त्याच्यानंतर नाचणीचे पण 2 किलोचं पॅकेट घेतले होते. 1 किलोचे असे 2 पॅकेट घेतले होते. तर आणि एक मला वाटतं चॉकलेट केकचा एक बॉक्स होता. त्याच्यानंतर 2 शॅम्पू होते, एक कंडिशनर, एक शॅम्पू. त्याच्यानंतर विम बार, आपली मेडिमिक्स, ब्रश, एक ग्लू. त्याच्यानंतर छोट्याची माझी साबण, सेलचं पॅकेट. आणि त्याच्यानंतर वॉशरूमचं क्लीनर आणि एक ऑइल हँडवॉश, हे सगळं सामान घेतलं. आणि एक रिनचं घेतलं होतं आणि एक डोमॅक्स घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर हा एक टिफिन घेतलेला मी. हा टिफिन ना बरा पडतो फ्रूट्स वगैरे द्यायला, मोठा साईज आहे, त्याच्यात 3 कप्पे आहेत. आणि हे 3 असे जार घेतले होते, साखर, चहा पावडर आणि मिठासाठी. आणि एक छोटं घेतलं होतं मिठासाठी किंवा जेवण वगैरे करताना. आणि 3 इथे नॅपकिन घेतले. आणि एक ॲपल घेतले होते, ते 2 पॅकेट. ॲपल खूप गोड होते, अक्षरशः खूप छान ॲपल होते. आणि 2 पॅकेट बार्बिक्यूचं घेतलं होतं. आणि एक माझ्या मुलासाठी स्कूल बॅग घेतली होती. ॲक्च्युली ही स्कूल बॅग खूप छान होती, म्हणजे आम्हाला जास्त आवडली, पण तिचे कप्पे पण जास्त होते ॲक्च्युली. आणि तिला स्पेस पण भरपूर होता, कारण की मागच्या बॅगमध्ये कसं झालं होतं, त्याला ना बुक ठेवताना ना त्या बुक सारखे फोल्ड व्हायच्या, म्हणजे प्रॉपर त्याला ठेवताच येत नाही. बुक्स ठेवल्यानंतर कंपास बॉक्ससाठी जागा नव्हती. पण ही बॅग एवढी मोठी होती, बुक्स ठेवून पण कंपास बॉक्ससाठी जागा होती. आणि बरेचसे बुक व्यवस्थित बसत होते. आणि बॅक साईडला पण याचं थोडंसं पफ वगैरे होतं, म्हणजे पाठीला जरा आराम वाटेल असं होतं. त्याच्यानंतर ही माझी झाली थाली तयार. त्यात होता डाळ, मुगाची भाजी होती, त्यानंतर भरवी शिमला मिरची, 2 पापड, लोणचं आणि चपाती.
आणि मी डाळ तर काही बनवली नव्हती, कारण की मुगाची भाजी होतीच म्हणून काही डाळ काही बनवली नाही. आणि नंतर हा संध्याकाळचा व्हिडिओ होता, म्हणजे डायरेक्ट रात्रीचा. तर मी डीमार्टमध्ये सोबत 2 डायपरचे पॅकेट पण आणले होते. ॲक्च्युली त्याच्यावर ऑफर होते बाय 1 गेट 1, तर मग 2 मोठे पॅकेट घेतले एक्सेल साईजचे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.